वर्ष 2021च्या डिसेंबरमध्ये पालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपली. पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी शहराची प्रभाग रचना बदलण्यात आली होती. एका प्रभागाची भर पडून एकूण 16 प्रभाग व 32 जागा अशी स्थिती होती. प्रभाग रचनेची गुंतागुंत कायम असतानाच तब्बल 3.5 वर्ष प्रशासकांची सत्ता राहिल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनाच दिलासा व उभारी देणारा ठरला. पालिकेचा चोख कारभार. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत व प्रशासकाच्या नियंत्रणाखाली शिरपूर पालिकेने चोख कारभार चालविला. नियोजित कामे वेळेत पूर्ण केली. विशेष म्हणजे या 3.5 वर्षाच्या कालावधीत कर वसुली योजनांची पूर्तता आणि विकास कामांची देखभाल यशस्वीपणे करण्यात आली. तथापि धोरणात्मक निर्णयांची मर्यादा मात्र पालिकेला जाणवत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. मात्र प्रशासकीय कालावधीत पालिकेने चालवलेल्या उत्तम कारभाराची नेहमीच नोंद घेतली जाईल. सातत्य टिकविण्याचे दडपण. शिरपूर पालिकेवर प्रामुख्याने 2 प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून येतात. काही जागांवर पारंपरिक उमेदवारच विजयी होतात, तर काही ठिकाणी खांदेपालट केला जातो. मिश्र स्वरूपाचे लोकप्रतिनिधी असलेली पालिका अशी शिरपूर पालिकेची ख्याती आहे. या पार्श्वभूमीवर नियमित विजयी होणाऱ्या उमेदवारांवर सातत्य टिकविण्याचे दडपण असेल. तुलनेत नवखे उमेदवार अधिक मुक्तपणे निवडणुकीत सहभागी होतील हे निश्चित आहे. दीर्घकाळाने मतदारांना सामोरे जाताना उमेदवार कोणत्या बाबींवर भर देतील ही उत्सुकतेची बाब असणार आहे. 3.5 वर्षापूर्वी केलेल्या विकास कामांचा मुद्दा कोणत्या पद्धतीने प्रचारात उचलला जाईल याकडे मतदारांचे लक्ष असणार आहे.